तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रेरणा टेंबुलकरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज विरारमध्ये जबरदस्त पाऊस होत होता आणि पाऊस असल्याकारणाने आज आम्ही निघालो थोडंसं फिरायला आणि आम्ही येऊन पोचलो फुलपाडा डॅमवरती आणि डॅम देखील पूर्ण भरला होता अशी खबर मिळाली. त्याच्यामुळे आम्ही देखील डॅमवरती चाललो. अंदरवेळी जातो कारण पाऊस असला का तिकडे खूप मजा येते आणि आज आम्ही ट्रेकिंग देखील करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, फुलपाड्यामध्ये डॅमच्या खाली बरोबर पाणी असतं भरलेलं. तर तिकडे आता आम्ही चाललो आहे. चला, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, आज आमच्यासोबत होता उमेश, त्याच्यानंतर सुधीर देखील होता आणि सुधीरचे 2 मित्र देखील होते आणि आज मंथन देखील आहे आमच्याबरोबर. तर चला जाऊया. अरे इकडं ना क्या चाहिए हा देवा महाराजा या ठिकाणदार महापुरुष आणि हर्षिल जीवदानी माते आणि बारवणे माऊली या तुका 4 पानाचा पावा हे ठेवलेला आता मान्य करून घे आणि काय कोणाला ऐकवकडा करायला असं आता मान्य करून घेतात आणि या ठिकाणी हे 4 माणूस आज दिलेले आहेत. काय कोणाचा ऐकवकडा करायला असं पंचागरी करतो, काय कोणाचो करतो असा तकडजो करतो ही रांडेच्या पाणी मारून काय कोणाचा पंचागरी करतो, मुसलमानी करतो, काय कोणाचा आणि पकडा कारण पकडचा करतो तकडचा करतो, काय कोणाचा करतो असं तो बाजूच करून या तुका 4 पानावर ठेवलेली आहे ती मान्य करून घेऊ. या पोरांना आज हे लिहिलेले त्यांना मान्य करून घेतात आणि काय कोणाचा करतो बाजूच करून ठेवतो आणि तो माणूस तकडे गेलो होता राणे तकडे गेलो तो बघतो गेलो आई जवार त्याचा राणेच्या त्याचा माझे माझे 7 माणूस. चला तर मित्रांनो, फायनली आमचा ट्रेक मस्तपैकी झालाय आणि आता आम्ही मस्तपैकी थोडंसं इकडे स्नॅक्स वगैरे घेतलंय आणि आता निघालोय. बघा, मगाशी आम्ही ह्या वाटेने आलो होतो आणि आता इकडनं आम्ही जातोय आणि आता इकडनं जर थोडं पुढे गेलं आपण तर ते जीवदानीचं मंदिर वगैरे भेटतं. आता आम्ही मंथन, मी आहे, सगळेजण चाललोय. फार मजा आली या ट्रेक मध्ये. जर तुम्हाला या ट्रेक मध्ये यायचं असेल तर मित्रांनो, येताना जरा चांगले शूज वगैरे, फार सुंदर आहे ट्रेक. आणि इकडनं पूर्ण विरारचा डॅम आहे ना तो दिसतो. चला आता आम्ही उतरतोय. मित्रांनो बघा, असं इकडे असे पितात वगैरे, बिअर वगैरे पितात आणि असं टाकतात. तर मित्रांनो, असं ट्रेकिंगला आल्यानंतर दारू पिऊन वगैरे तुम्ही बॉटल्स वगैरे टाकू नका असं, कारण निसर्गाचा समतोल पाळा. वाव, इकडे बघा पूर्ण विरार आपल्याला दिसतोय, जबरदस्त. जेव्हा फ्लाईट मधनं आपण बघतो ना विरार, तसं आपल्याला विरार दिसतंय. आणखीन आमच्या मगाशी ज्याने गाणं घातलं तोच आहे, सावकाश. पूर्ण विरार ईस्ट इकडनं दिसतंय. खरंच आजचा जरा वेगळा अनुभव होता.
वाव. इकडनं बघा किती सुंदर दिसतोय डॅम. आणि आपल्याला तिकडे बघा हा जो कॉर्नर आहे ना तिकडे पोहोचायचा आहे आपल्याला आता. मंथन आमचा पहिल्यांदा ट्रेकिंगला आलाय. मंथन कसं वाटतं ट्रेकिंग करून? भारी ना? ट्रेकिंग ट्रेकिंग बघा इकडे मांजर कोणीतरी सोडली आहे. आणि आमचा सुधीर बघा किती दयाळू माणूस आहे, त्या मांजरीला घेऊन आलाय. अरे बापरे, खरंच असं करू नका रे. कोणतरी कोण पाहू शकत नाही ना. मी चल आई जावर आहे. चल चल मी पाहतो तुका. चल प्राण्याक जेवढे कळतो ना तेवढं. अरे आमचा प्राण्याचा या हो हो आमच्या सुधीर भाऊनी मांजर आणलंय आणि आता घरी घेऊन चालले ना. ते कोणी सोडलंय त्या राहण्याचे सांग पहिला. ते कोणी सोडलंय त्या का. हा खरंच असं मांजर कोणी सोडू नका, कारण ते पण एक जीव. मुक्या प्राण्यांना सोडू नका तुम्ही. मुक्या प्राण्यांना देखील जीव असतो. चला. आणि आता शेवटी आम्ही तिला घरी घेऊन चाललोय. सुधीरची बायको सुधीरची 100% मारणार आहे, पण ठीक आहे आता जाऊया घरी. काय करणार, मुक्या जीवाला आधार कोणतरी पाहिजे ना. सो फायनली आमचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि एक नवीन पाहुणा देखील आम्हाला भेटलाय. सुधीरने त्याला घेतलंय. मांजर आहे, कारण कोणीतरी इकडे मांजरीला आणून सोडलं होतं, सुधीरने घेतलंय. तर आता जाऊया मस्तपैकी. आपल्या दोन्ही गाड्या तिकडे लागल्यात बघा, हे दिसतात गाड्या आपल्या, हा बघा. आणि खरंच आज डॅमला मजा आली. थोडस काय ना काय खायला पण दिलं होतं आणि ते पूर्ण स्नॅक्स वगैरे. अरे आणि मस्तपैकी जबरदस्त वारा सुटलाय, एकदम भारी. मित्रांनो खरंच आज गव्हर्नमेंटने आपल्याला रेड अलर्ट जारी केला होता आणि तो पूर्ण चला इकडे बघा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतायत आपले पोलीस. तर मित्रांनो कृपा करून आज आपण आलात, कारण या ठिकाणी भरपूर गर्दी होते आणि जर तुम्ही फिरायला येत असाल तर या ठिकाणी येऊ नका कृपया, कारण आपले पोलीस या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतायत. तर कृपया आपण या ठिकाणी येऊ नका. तर चला, तर आता आपण विरारमध्ये जाऊया सिटीमध्ये. काय केला हे मांजरीला इंजेक्शन द्या, इंजेक्शन. कोण आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. खाली आल्यानंतर आम्ही आरजे हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. आणखीन नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणखीन शेअर करायला विसरू नका. चला धन्यवाद, टाटा, बाय बाय.
जय महाराष्ट्र.